सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 4.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज सांगतात की स्वामी महाराजांनी या अध्यायात अनेक अभूतपूर्व मंत्रांची रचना कशी करायची हे सांगितले आहे. अध्यायातील 30व्या श्लोकात महाराज म्हणतात की 2 अष्टाक्षरी द्वादशाक्षरी मंत्रांनी जो महाव्रत आचरण करणारा वर आणि अभय देणारे हात असलेल्या दत्तात्रयाची भक्ती आणि उपासना करेल त्याच्या सर्व इच्छा इथे पूर्ण होऊन तो निश्चित मोक्ष मिळवेल. ओम आम ह्रीम क्रोम दत्तात्रय स्वाहा हा मंत्र म्हणत असताना न्यास कसे करायचे हे महाराज पुढे सांगतात. अशा अनेक मंत्रांचा महाराजांनी पुढच्या श्लोकांमध्ये उल्लेख केला आहे व पुढे ते म्हणतात की लक्ष जप करणारा अष्टसिद्धी प्राप्त करतो. कोटी जप करणारा दत्तात्रयाप्रमाणे 3 लोकात संचार करणारा होतो. 10 कोटी जप करणारा साक्षात जरा मरण वर्जित होतो. 16 कोटी जप करणारा परकाया प्रवेश करणारा सिद्ध होतो. पुढे त्यांनी षोडशाक्षरी मंत्राचा प्रभाव सांगितला आहे. महाराज पुढे म्हणतात की प्राण द्यावा, मस्तक तोडून द्यावे, पण हा मंत्र कोणाला देऊ नये. फक्त महागुणवान सच्चिजाला हा मंत्र द्यावा, नाहीतर दत्ताचा कोप होईल. अशा दत्तात्रयाला माझा नमस्कार असो. जो स्मरण मात्र संतुष्ट आहे, मृत्यूभय निवारणारा आहे, चिदानंदात्मक स्वरूप आहे, अनुसूयाचा आनंद वाढवणारा आणि अत्रिपुत्र आत्रेय आहे. आदरणीय बाबा म्हणाले की श्लोक 52 पासून ते 57 पर्यंत श्लोक असलेला हा दत्तमाला मंत्र आहे. पुढच्या चिंतनात या आगळ्या वेगळ्या दत्तमाला मंत्राविषयी आपण चिंतन करू. महाराज पुढे म्हणतात की विष्णूने हे मंत्र ब्रह्मदेवाला सांगितले. हे इच्छा पूर्ण करणारे आहेत, त्रिविधता भीती दूर करणारे आहेत व अपेक्षित फल देणारे आहेत. त्याचप्रमाणे दत्तात्रयांची 1000 नावे असलेले वज्र कवच आहे व ते रुद्र यामल ग्रंथात आलेले आहे. यापैकी एका वैदिक विधानानुसार जो चित्त शुद्धीने दत्ताची उपासना करतो तो येथे व परलोकात सुद्धा मुक्त होतो. पुढे आदरणीय बाबा म्हणाले की आपण जर गाणगापूरला गेला तर तिथे गुरुजी स्वामी महाराजांच्या पादुकांवर दत्तमाला मंत्रांनी अभिषेक करतात. दत्ताची 4 उपनिषदे आहेत असे आदरणीय बाबा म्हणाले. शरीरातील इंद्रिय स्थानांना एनर्जाइज करण्यासाठी महाराजांनी न्यास सांगितले आहेत असे ते म्हणाले व त्यामुळे अनेक सिद्धी प्राप्त होतात असे ते म्हणाले. व इथे आदरणीय बाबांनी आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूयार्थी संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा सुवर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. आपण भगवान दत्तात्रेयाचं जे एक प्रकारचं चरित्रात्मक पुराण हे या अर्थाने की पुराण अनेक आहेत, ग्रंथ अनेक आहेत, पण दत्तपुराण या नावाचा एकमेव असा ग्रंथ ज्यात भगवान दत्तात्रेयांविषयी उपनिषद भगवान दत्तात्रेयांविषयी वेगवेगळ्या पुराणात सांगितलेल्या कथा त्या निमित्ताने स्वतः टेंबेस्वामी महाराजांचे योगशास्त्र विषयक, आयुर्वेद विषयक, ज्योतिष विषयक, आचार धर्म विषयक निरूपण ह्या सगळ्याचा समन्वित जणू काही एक अद्भुत आविष्कार
असा हा दत्तपुराण ग्रंथ आहे. या दत्तपुराणाचा आपण जेव्हा जेव्हा परामर्श घेतो आहोत किंबहुना एक प्रकारच्या विमर्शात्मक पद्धतीने या दत्तपुराणाच्या श्लोकांचा अन्वयार्थ काही वेळा भावार्थ, काही वेळा इष्टार्थ अशा वेगवेगळ्या अर्थाने आपण समजून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आधी सुद्धा कदाचित माझ्या बोलण्यामध्ये एवढं निश्चित आलं असेल की महाराजांची भाषा अत्यंत प्रौढ आहे, गंभीर आहे. काही वेळा असं म्हणतात, भागवताविषयी लोकांनी सांगितलं की श्रीमद भागवत काय आहे, हे रसालय आहे, ओतप्रोत रसाने व्याप्त आहे. मग या रसाची व्याख्या करताना काही लोकांनी असं म्हटलं की रस कसे असतात, तर द्राक्षासम, मग द्राक्ष जे असतील त्यांचा रस बाहेर असतो, पातळ कवच असतं, रस त्यांचा बाहेर असतो, बी मात्र आत असतो. आंबा म्हटला की आंब्याचा रस बाहेर असतो, आत त्याची कोय असते. काही ठिकाणी काय आहे की नारिकेल किंवा नारळ, या नारळात काय आहे, बाहेरचं कवच आहे ते कठीण आहे, पण आतमध्ये नारळाचं पाणी हे गोड आहे, सुमधुर आहे. किंबहुना फणस म्हटला की फणसांगी किती काटे, पण आता अमृताचे साठे. वरून ओबडधोबड कठीण वाटणारा फणस, पण आतमध्ये मात्र हा रस आहे. म्हणून द्राक्षापाक असं सुद्धा काही ठिकाणी द्राक्षाला म्हटलंय, तर नारिकेल पाक अशा पद्धतीने. हे कशा करता वर्णन, ते हे ग्रंथांचं वर्णन आहे. काही ग्रंथ वरून रसा आतून कठीण समजायला, काही ग्रंथ वरून समजायला कठीण पण आतून रसा, वेदांत तत्वज्ञान सोपं करून सांगितलेलं. भागवताबद्दल मुद्दाम जेव्हा उल्लेख केला ते भागवत त्यांनी सांगितलं की समग्रच रसाळय आहे, आतून बाहेरून हा पूर्ण रसच भरलेला आहे. त्यामुळे सगळ्या ग्रंथांची काही भागवताशी तुलना होत नाही. पण अन्य ग्रंथांची तुलना करताना किंवा वेदांत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण दत्तपुराणाची तुलना करतो तेव्हा मात्र आपल्याला असं वाटतं की प्रारंभी महाराजांची जी भाषा आहे ती जशी प्रौढ आहे, गंभीर आहे, त्यांची विषय सांगण्याची शैली सुद्धा तितकीच गंभीर आहे. म्हणजे पुढे पुढे जेव्हा आपण दत्त चरित्रात्मक भाग जेव्हा बघणार आहोत तेव्हा भगवान दत्तात्रेयचं चरित्र ज्या पुराणामध्ये असेल त्या पुराणामधल्या श्लोकांचा आपण जर स्वामीवारांच्या ग्रंथातल्या श्लोकांची तुलना केली तर आपल्याला असं वाटतं की अरे त्या पुराणामधले श्लोक आहे ते जास्त सोपे वाटतात. महाराजांची ग्रंथ रचना ही खूप अलंकारिक आहे, वेगळ्या पद्धतीने थोडी कठीण आहे, पण विद्यावतां खरे खरे जे अलंकार, छंद, संस्कृत साहित्य याच्याविषयी ज्यांना आस्था आहे, आकर्षण आहे, अशा मंडळींना मात्र ही रचना अत्यंत प्रिय अशी आहे. म्हणून या ग्रंथाविषयी असं म्हटलं जातं की हा प्रासादिक ग्रंथ आहे. आणि आपली जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये किंवा स्वामी महाराजांनी सुरुवातीला म्हटलं आजीवितम त्रयसेव्यम वेदांत गुरु ईश्वरा. प्रत्येक व्यक्तीने आजीवन 3 गोष्टींचं सेवन केलं पाहिजे. म्हणजे सेवा केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, सतत अभ्यास केला पाहिजे, अनुसंधान ठेवलं पाहिजे. कुठल्या? वेदांत, गुरु आणि ईश्वर. मग ईश्वराची देवपूजा आपण शक्य जशी जमेल तशी करतो. गुरुची उपासना सुद्धा त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जशी जमेल तशी करतो. वेदांत कसं करणार? मग तो जो वेदांत जर समजून घ्यायचा असेल आपल्या परंपरेचा तर त्याच्याकरता स्वामी महाराजांनी स्वतः आपल्यासाठी म्हणून
विशेषतः त्रिपदी परिवारासाठी जो दत्त संप्रदाय विशिष्ट वेदांत आहे तो या ग्रंथाद्वारे समोर आणलेला आहे. म्हणून मी मधून कळकळी श्रोत्यांना अशी विनंती करतो की त्यांनी दत्तपुराण हा ग्रंथ किमान वाचनात ठेवावा, नाही शक्य झालं तर श्रवणात तरी ठेवावा. यथाशक्ती यथामती जसं जमेल यथा काल आजच्या काळात जेव्हा वेळ असेल तेव्हा, आणि ती आता सध्याच्या आधुनिक युगात सोय आहे. म्हणून पण आपणही या ग्रंथाचं श्रवण करावं आणि आपली जी परिचित असतील त्यांना सुद्धा या ग्रंथाचा परिचय व्हावा. आपला विशिष्ट दत्त संप्रदाय तत्वज्ञानाचा परिचय व्हावा, स्वामी महाराजांच्या साहित्याचा परिचय व्हावा. म्हणून जास्तीत जास्त लोकांना किमान काही एपिसोड तरी हा ग्रंथ त्यांनी श्रवण करावा, बघावा. अशा पद्धतीने काही लोकांनी सेवा केली तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आजीवितम त्रयस्येयम वेदांत गुरु ईश्वरा पूर्वे ज्ञान प्राप्त आहे. सुरुवातीला सद्गुरूंच्या कृपेची प्राप्ती होण्याकरता आणि पश्चात जरी गुरुकृपा झाली, जरी देव प्रसन्न झाला, जरी ज्ञान मिळालेलं असेल योग्य, आपण महाराजांचं साहित्य वाचलं असेल तरी पुन्हा पुन्हा त्याचं परिशीलन करावं का? पश्चात कृतज्ञता निवडते. आपल्याला जे ज्ञानी दिलं आहे त्याच्याविषयी आपण कृतज्ञ होणे, म्हणून पश्चात कृतज्ञता निवडते. आपण कृतज्ञ असं त्याच्याविषयी ठरू नये. म्हणून आजीवितम सतत आपण अशा पद्धतीने अभ्यास करत राहावा. म्हणून आपण दत्तपुराण हा ग्रंथ वेदांतावरचा स्वामी महाराजांचा जो एक विशिष्ट ठसा याच्यावरती आहे, हा ग्रंथ आपण घेतला चिंतना करता. आणि आता आपण स्वामी महाराजांच्या ग्रंथातला एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे मंत्रशास्त्र, याच्याविषयी आपण आता चिंतन करतो आहोत. तर स्वामी महाराजांनी जी मंत्र आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला एखादा मंत्र तयार कसा करायचा याच्याबद्दल अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी आपल्या समोर वर्णन केलं. मग एका पुष्पात आपण ते वर्णन पाहिल्यानंतर मग अष्टादशाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र अशा पद्धतीचे मंत्र आपण पाहितले. आणि मग शताक्षरी किंवा माला मंत्र हा मागल्या पुष्पात जेव्हा आपण बघितला तेव्हा त्यात काय आहे, त्या हा संपुटित आहे. या प्रत्येक मंत्राला संपुटित अशा पद्धतीने मंत्र नेमका काय याच्यात राम दत्तात्रेयाय नमः हा महत्वाचा मंत्र आहे. पण याला संपुट कसे लागलेले आहेत ते आपण जेव्हा त्यात बघितलं तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की ह्या पद्धतीने हा मंत्र कसा महाराजांनी केला असेल, कुठून मिळवला असेल. 100 वर्षापूर्वी जेव्हा ब्रह्मावर्ताला महाराजांनी गंगेच्या तीरावरती 3 ठिकाणी भिक्षा मागून किंवा जर नाही भिक्षा मिळाली व्यवस्थितपणे तर गंगेचं जलप्राशन करून पण या ग्रंथाचं लेखन केलं, स्वतःचं सगळं अंगी कापून सगळे यथाव्यवस्थित करून, तेव्हा या सगळ्या वेळेस अशी ग्रंथ मंत्रशास्त्राची कुठून मिळाली असतील. म्हणून आज आपण अगदी निसंकोचपणे असं म्हणू शकतो की पूर्वीच्या काही ऋषींना जसं मंत्र द्रष्टा म्हणायचे तसं भगवान दत्तात्रेयाच्या जवळ काही आदेशाने महाराजांना सुद्धा ते मंत्र जवळ काही दिसले असावे वेगळ्या ग्रंथातलं. म्हणून कधीतरी पाहिलेले कुठल्या तरी ग्रंथातले बरोबर महाराजांनी ते ग्रंथ या ठिकाणी उद्धृत केले. आणि मग आपल्यासारख्या वाचकांना काही वेळा हा ग्रंथ हा मंत्र हे कुठे असतील कशात, म्हणून जेव्हा महाराजांनी असं सांगितलं की हे जे मंत्र आहे या मंत्राचे संदर्भ कुठे मिळतात तर रुद्रयामल या ग्रंथामध्ये हे जे वज्र कवच आहे या पद्धतीने हा माला मंत्र
आणि त्या पद्धतीने हा त्याच्या फलश्रुतीसारखा बघायला मिळतो. ते केव्हा तरी महाराजांनी बघितलं. रुद्रयामल हा जो तांत्रिक ग्रंथ आहे त्यातला तो विशिष्ट तंत्राचा भाग बाजूला ठेवून महाराजांनी यात त्याचं आपल्याला वर्णन केलं. आणि मग महाराजांनी वर्णन करताना असं म्हटलं की एषा मन्यत मेनम ईशम यो वैदिक विधानता उपास्ते चित्त शुद्ध्यास उच्चते अत्र परत्र वा. म्हणजे यापैकी वैदिक विधानानुसार जो चित्तशुद्धीने दत्तात्रेयाची उपासना करतो तो येथे आणि परलोकात सुद्धा उत्तम गती प्राप्त होतो, तो मुक्त होतो. आता याच्यात महाराज आणखीन काय म्हणतात? दत्तात्रेय निवासम तदा चंडाल अश्वगोखरम ब्रह्मादिस्तंभ पर्यंतम संदृक्क प्रणयेत सुधीही. समदृष्टी असलेल्या म्हणजे ज्याची सगळ्यांच्या ठिकाणी समदृष्टी आहे, तो सगळ्यांना समत्व भावाने पाहतो, प्राज्ञ सुबुद्धाने हा चांडाळ म्हणजे अगदी खालच्याहून खालचा जरी कोणी पाश्चात्य वगैरे असा असेल तिथपर्यंत ब्रेंच वगैरे आजच्या काळातला, किंवा अश्व गौ खरं स्वरूप असे जे काही जनावर ज्याला बनवतो त्याच्यापासून ब्रह्मादिस्तंभ पर्यंतम असलेला हा जो या सगळ्या ठिकाणी वावरतो आहे त्या दत्तात्रेयाचा निवास असलेला जणू काही हे समग्र विश्व जे आहे हे दत्तात्रेयाचं निवासस्थान आहे. म्हणून महाराज म्हणतात दत्तात्रेय निवासम. हे संपूर्ण विश्व हा काय हे दत्तात्रेयाचं घर आहे आणि तो सगळं जणू काही आपल्या घरातलं आहे असं समजून तो समत्व बुद्धी राहतो. अशा त्या दत्तात्रेय स्वरूपाला प्रणमेत सुधीही, त्या स्वरूपाला नमस्कार करावा. नालको भासकोस्तेषां सच्चिदात्मा स्वयंप्रभ अस्ति भाती प्रियत्वेन भगवानेव नापराहा. म्हणजे या सर्व जीवांचा अस्ति आणि भाती जे प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, म्हणजे भाती म्हणजे जे भासमान आहे, जे भासत आणि जे प्रिय आहे, जे आपल्याला आवडत आहे, असं चालक आणि भाषक असणारा. काही ठिकाणी तो असं वाटतं की हा जणू काही प्रत्यक्ष आहे, काही ठिकाणी तो असं वाटतं की हा भासमान आहे, आणि काही ठिकाणी त्याची प्रचिती येते. म्हणून तो जणू काही स्वयंप्रकाश सच्चिदात्मा असा जो मूळ परमात्मा आहे तो भगवान दत्तात्रेयच आहे. अर्थात असं का ते म्हणतात, ना पराहा, दुसरा कोणीही नाही. म्हणजे या जगाचा ईश्वर जो आहे, परमेश्वर नियंता जो आहे, हे विश्वची माझे घर अशा पद्धतीने वावरणारा जो आहे, तो सर्वाभूती सम असा जो आहे, आणि ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत अशा वेदांमध्ये सांगितलेल्या उपनिषदातल्या स्वरूप ज्या पद्धतीने जो राहतो तो जो कोण आहे ते स्वामी महाराज या श्लोकात म्हणतात तो खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रेय आहे. तो आणि मग ते म्हणतात तोच आहे, ना परा, दुसरा कोणी नाही आहे. अवतार तोच आहे, कारण हा चिरंजीव अवतार. कारण दत्तात्रेयाविषयी एका संतांनी असं म्हटलं, अवतार उद्दंड होती वेळीची लयाशी जाती. त्यांचं अवतार कार्य संपलं की मग ते आपल्या आपल्या गावाने उरवतात. पण तैशी नव्हेची ही दत्तमूर्ती, दत्तमूर्ती काही तशी नाही आहे, मग ती काय, ती चिरंजीव आहे. म्हणून त्यांच्यासारखे ना परा असा दुसरा कोणी नाही, तो जो ईश्वर आहे तो दत्त आहे. आणि
यथा दीपे वशा वृत्त्या निर्माणा ईश्वरे तथा विदध्यात् स्वात्मोदास्यम निर्यम द्वैत दर्शने. ज्याप्रमाणे राजाच्या ठिकाणी नोकर वश होऊन मान सन्मान रहित असतात. एखाद्या राजाकडे जर एखादा नोकर असेल तर तो राजासमोर काय त्याचा मान दाखवणार आहे? तो आपला त्याच्या आज्ञेत राहतो. त्याप्रमाणे यथा अधिपे वशा वृत्त्या, वृत्त्य म्हणजे नोकर, दास किंवा सेवेकरी, त्याप्रमाणे स्वतःला निर्माणा ईश्वरे तथा, त्याप्रमाणे स्वतःला दत्तात्रेयाच्या ठिकाणी मानावं. म्हणजे भगवान दत्तात्रेय हा जणू काही राजा आणि आपण त्याचे जणू काही दास, म्हणून तेव्हा भगवान दत्तात्रेयाच्या ठिकाणी आम्ही त्याची जन्मानुजन्म सेवेकरी आहोत अशी स्वतःच्या ठिकाणी भावना ठेवावी. आणि द्वैताच्या विषयी निरीच्छ वृत्तीनं वागणं, द्वैत जे काही असेल म्हणजे तुम्ही आणि मी आम्ही वेगळे आहोत अशा ठिकाणी काही अपेक्षा न ठेवता, इच्छा न ठेवता, तुम्ही मालक आम्ही नोकर, तुम्ही स्वामी आम्ही दास, अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेयाच्या ठिकाणी जो उपासक राहतो त्याला महाराज म्हणतात दास्यम निरीहम द्वैत दर्शने. निरीहम कुठल्याही द्वैत न ठेवता तो प्रभू मी दास अशा ठिकाणी अशा वृत्तीनं वागणं याला दास्य भक्ती असं म्हणतात. मग आता महाराज काय करतात ते भक्तीच्या व्याख्या सांगतात ते आपल्याला. मग ते म्हणतात सख्यो हो सख्यम यथा लोके निरपेक्षम तदात्मनः परात्मना अपि सततम समाधे प्राक प्रकल्पयेत. ज्याप्रमाणे लोकांमध्ये जगामध्ये दोन मित्रांचं अपेक्षा रहित अशा पद्धतीचे मित्रत्व किंवा सख्य असतं. सख्यो सख्य यथा लोके, लोकांमध्ये काही मित्र त्यांची एकमेकांकडे अपेक्षा नसते पण मैत्री असते. त्याप्रमाणे आत्म्याची आणि परमात्म्याची एक रूपता अशी समाधी स्वरूपामध्ये समाधीपूर्वी कल्पून घ्यावी, त्याची कल्पना करावी की मी आत्मा आणि तो परमात्मा, आम्ही काय आहे, आम्ही सख्य आहोत, एकच आहोत, मित्रच आहोत. कर्तृत्वादी नमयेके शुद्धे देहादि साक्षिणी इति क्षणमसुम संदिग्धम सर्वस्व आत्मनिवेदनम. मग तिसरी भक्ती ही आत्मनिवेदन भक्ती. जे काही कर्तृत्वादी हे माझ्या ठिकाणी नसून ते देहाधिकारी होतं, त्या देहाधिकांचा साक्षी असलेल्या शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे ते जे काही कर्तृत्व आहे ते त्याचं आहे, जे काही आहे ते तो माझा साक्षी आहे, तो सतत पाहतो. मी जे काय करतो ते करता कविता दत्त, मी तो निमित्तेची केव्हा असं महाराज म्हणायचे. म्हणून ते असं म्हणतात की ही अशी भावना ठेवावी. आणि मग महाराज म्हणतात इति क्षण संदिग्धम, निसंदिग्ध म्हणजे निसंदेह अशी भावना ठेवावी, ज्याला सर्वस्व आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. सर्वस्व आत्मनिवेदन, मी जे काय करतोय ते त्याच्या कृपेने होत आहे, तोच करवतो आहे, मी कोण करणार. साळुंकी मंजुळा बोलत सेवाणी बोलविता जरी वेगळाची असं संत सांगतात. मग अतिथ्यवर्देशादिन काश्या संतोष दीपकाः वेद धर्म गुरु रुग्ण कष्टेनहि महावती. श्री दत्त लीला श्रवणम ययाचे तुष्ट एव सह गुरु शिष्यायत्रा मुक्ती तत्सार उच्यते. आता या ठिकाणी
आपण असं बघतोय की या अष्टकाच्या तिसऱ्या अष्टकाच्या पहिल्या अध्यायापासून भगवान दत्तात्रेयाचा चरित्राचा विशेष भागाची सुरुवात होते आहे. तर याची सुरुवात करताना महाराजांनी कशी केली आहे, तर महाराजांनी आपल्याला सगळ्यांना बहुतेक मंडळींना माहीत असलेल्या अशा संदीपकाच्या त्या व्याख्यान किंवा संदीपकाची जी कथा आहे गुरुचरित्रात, ती सहजपणे लोकांच्या लक्षात येईल अशा त्या संदीपकाच्या कथेपासून सुरुवात केली आहे. या गुरुचरित्र आपण काल नुकतीच दत्त जयंती होऊन गेली आहे. अनेक लोकांनी गुरुचरित्रचं पारायण केलं असेल, काही लोकांनी श्रवण केलं असेल, काही लोकांनी आपापल्या पद्धतीने गुरुचरित्र जे आहे त्याचं पूजन केलं असेल, स्मरण केलं असेल. पण या निमित्ताने दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण गुरुचरित्र हा जेव्हा प्रदान ग्रंथ म्हटला तेव्हा त्याचं जेव्हा वाचन करतो तेव्हा गुरुचरित्राच्या ज्या काही कथा आहे त्या भक्ताची कथा आहे. कुठल्या भक्ताची कथा आहे, गुरु शिष्याची कथा आहे, पहिल्यांदाच आलेली आहे. हा शिष्य कोण आहे, हा संदीपक आहे. हा दीपक जो आहे त्यातला हा काय आहे, तर हा त्याचा जो गुरु आहे वेद धर्मागुरु. या वेद धर्मागुरूंनी जेव्हा शिष्याची परीक्षा घ्यायची म्हणून त्यांनी स्वतःच्या ठिकाणी व्याधी उत्पन्न केल्या आणि मग शिष्यांना सांगितलं की आता मला काशीला घेऊन चला या व्याधींचा उपशम करण्याकरता. या सगळे शिष्य काही तयार झाले, काही नाही झाले. पण हा संदीपक कसा होता, हा संदीपक असा म्हणाला की मी तुमची व्याधी मीच घेतो, सेवा म्हणजे तुम्ही मुक्त व्हा, तुमची व्याधी मला द्या. मग ते गुरु त्याला रागवले. तेव्हा असं नाही, आपला देहभोग आहे तो आपण भोगायचा असतो, तो कोणाला असं द्यायचा नसतो. मात्र तुला एक करावं लागेल की तू काय कर, तू मला काशीला घेऊन चाल. माझी जेव्हा शरीराला व्याधी राहील तेव्हा मी काशीत राहील, तेव्हा तिथे मला जो काही त्रास होईल तो त्रास तुला सहन करावा लागेल आणि तिथे राहून तू माझी सेवा कर. तेव्हा या संदीपकाने आपल्या गुरुला काशीला घेऊन गेला, तिथे त्यांची सेवा केली. आपण गुरुचरित्र श्रवण केलं आहे म्हणून सहज सांगतो सूत्र म्हणून की तो गुरु काही वेळा त्याच्या रागवायचा, तुम्हाला भिक्षा व्यवस्थित आणून देत नाही, माझी मिष्टांना खायची इच्छा आहे ते मला आणत नाही, काही वेळा माझ्या अंगावरती माशा बसतात त्या निवारण करत नाही, काही वेळा त्याला सांगतात अरे बाळा तुला खूप त्रास होतो, तुला जायचं असेल तर जा, सेवा पुष्कळ झाली तुझी, असं त्याला मन विचार. पण तो संदीपक तो मात्र गुरुची सेवा करत राहिला. आणि त्यात काय झालं, आधी स्वतः ब्रह्मदेव, मग शंकर आणि मग विष्णू, तीनही देव त्याला त्याच्यावरती संतुष्ट झाले, प्रगट झाले, त्याला वरमाग म्हटलं. पण हा सुद्धा शिष्य असा की हा गुरुकडे गेला, त्यांनी सांगितलं की ज्याच्या सेवेमुळे जेव्हा काही तुम्ही माझ्यासमोर प्रकट झाले तर तो गुरु माझ्याजवळ आहे, तर तुम्ही काय मला वर देता. तरी त्यांनी गुरुजींना विचारलं की हे तीन देव आलेले आहेत, तुमच्या व्याधीचा उपशम व्हावा असा वर मी त्यांना मागू का. गुरु सांगितलं नाही, असाही वर मागायचा नाही. तेव्हा त्या तीन देवांनी त्याला वर असा दिला की तू जी जी काही गुरुची सेवा करतो ती आम्हाला पोचते. म्हणजे ती सेवा आपण केलेली गुरुची सेवा, तो आपला लौकिक गुरु आहे, तिची केलेली सेवा या तीन देव म्हणजे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयाला पोचते. अशा पद्धतीने भावार्थाने या तीन देवांनी त्या संदीपकाला वर दिला. ही गुरुचरित्राची कथा, ही कथा संदर्भ सूत्र म्हणून स्वामी महाराजांनी आता या दत्त पुराणाच्या ठिकाणी घेतली आहे. कारण मी मगाच सांगितलं की स्वामी महाराजांनी अनेक ग्रंथातून, पुराण असो, उपनिषद असो, वेदांचे संहिता असो, आश्य ग्रंथ असो, स्मृती ग्रंथ असो, सगळ्यातून सूत्र घेतलेली आहे, तंत्र ग्रंथ आहे. आणि आपल्याकरता हे अद्भुत असं रसायन दत्त पुराणाने ठेवलेलं आहे. ते स्वामी महाराज काय म्हणतात की हा जो दीपक होता
हा जेव्हा काशीमध्ये गुरुची सेवा करत होता तेव्हा काशीमध्ये वर देणाऱ्या शंकराधिकानं सोडून दीपकाने आजारी असलेल्या आपल्या वेदधर्मा नावाच्या गुरुला जणू काही संतुष्ट करून काय मागितलं, त्यांनी असं मागितलं की मला दत्तलीलांचं श्रवण करायचं आहे त्या गुरुकडून आशीर्वाद म्हणून. आणि मग त्या गुरुंनी त्याला दत्तलीला सांगायला सुरुवात केली. तो स्वतःही संतुष्ट झाला. मग त्या वेद धर्माने आपल्या शिष्यावर संतुष्ट होऊन जी कथा सांगितली ती स्वामी महाराज या ठिकाणी म्हणतात की जो इतिहास सांगितला भगवान दत्तात्रेयाचा चरित्राचा तो जणू काही मोक्षासाठी त्या भगवान दत्तात्रेयाचा चरित्राचा इतिहासाचा सार आता स्वामी महाराज म्हणतात माझ्याकडून सांगितलं जाणार आहे, माझ्याकडून सांगितलं जात आहे असं स्वामी महाराजांनी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने उल्लेख केला. आणि उल्लेख करताना पुन्हा सांगतो श्री दत्त लीला श्रवण जयाचे तुष्ट एवस याचे ज्यांनी याचना केल्यामुळे ज्यांनी श्रवण केलं तो तुष्ट झाला. स्व म्हणजे तो दीपक गुरु शिष्याय यत्राह मुक्ते तत्सारम उच्यते. त्या गुरु शिष्य संवाद जो आहे तो प्रवाह आता मी सांगतोय त्याचं मी सार सांगितलं तरी सुद्धा श्रवण करणारे ऐकणारे मुक्त होतील असं याचं वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीने महाराजांनी जेव्हा खऱ्या अर्थाने दत्तपुराणातली कथा प्रसंगाला सुरुवात केली तेव्हा हा उपासना कांड जे आहे गुरुचरित्रातलं म्हणजे तिसऱ्या अष्टक दत्तपुराणातलं त्या तिसऱ्या अष्टकातला पहिला अध्याय संपून आता दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होते आहे. आणि या अध्यायाला महाराजांनी संक्षिप्त असं त्याला नाव दिलं श्री दत्तात्रेया अवतार कर्मादि कथनम. म्हणजे दत्तात्रेयाचा अवतार होण्यासाठी नेमकं काय घडलं, कुठलं कारण झालं त्या सगळ्याचं जणू काही एक विवरण या निमित्ताने या अध्यायात महाराज सांगणार आहे व ते आता आपण श्रवण करतोय. या ठिकाणी महाराज देवीसारखी त्यांच्या पद्धतीने सुरुवात जेव्हा करतात तेव्हा ते असं म्हणतात हरि ओम इच्छन्ति यत् कृपां सर्वे तल्लीला अत्रोपवर्ण्यते भार्गवोद्भुत द्विजाः कश्चित् तत्पुत्रो जडवत् सुधीहि. म्हणजे ज्याच्या कृपेची सर्वजण इच्छा करतात इच्छन्ति यत् कृपा त्याची आता लीला वर्णन होत आहे. सर्वे तर लीला अत्रोपवर्ण्यते त्याच्या त्या लीला इथे सांगितल्या जात आहेत असं ते सुरुवात करतात. आणि मग ते म्हणतात की कोणी एक भार्गव नावाचा ब्राह्मण होता त्याला पुत्र झाला पण तो पुत्र बुद्धिमान असून जडासारखा होता. कश्चित तर पुत्र जडवत सुधी. जड म्हणजे आपण म्हणतो की लोक आहे स्तंभ आहे असं आहे. आपण गुरुचरित्राची कथा वाचली तेव्हा आपल्या लक्षात आलं की नरसिंह सरस्वतीचा जन्म झाला तेव्हा ते बोलतच नव्हते. जन्मताचं बाळ ओंकार जपत काही म्हटलं. मग आपण उद्या असतो लोकपुत्राची एवढी आहे ती विप्रा लागली अशी म्हणती गायत्री केली म्हणेल असे बाकीचे लोक म्हणायचे. मग त्या पद्धतीने हा भार्गव नावाचा हा जो कोणी आहे ब्राह्मण याला एक मुलगा झाला. हा जड होता. हा मुलगा जड होता पण स्वामीवारी मुलगा तो बुद्धिमान होता पण बाह्या दृष्टीने तो जड. तर म्हणजे काय झालं तत्पिता
तुताधीश्व वेदानुक्ते चराश्रमान स्वप्राह प्राक तथाधीताः सर्वा विद्या क्रिया कृताः. म्हणजे त्याचा पिता त्याला असं म्हणाला, पुत्रा वेदाध्ययन कर. तर पिता सुधाधीश वेदानुक्ते चर आश्रमान. वेदाध्ययन कर, मुक्तीसाठी वेगवेगळे जे 4 आश्रम सांगितले त्या आश्रमांचं पालन कर. किंवा तो पुत्र काय म्हणतो, जड, महाराजांनी सांगितलं बुद्धिमान आहे पण जड आहे. पण तो काय म्हणतो, मी पूर्वजन्मातच सर्व विद्यांचं अध्ययन केलं आहे. तथाधिका सर्व विद्या क्रिया कृताः. हे पूर्वजन्मातच सर्व विद्यांचं अध्ययनही केलं आहे आणि सर्व क्रियांचं आश्रमांचं पालनही केलं आहे पूर्वजन्मात. मग भोगा भुक्ता लक्ष योनी रांग भूत्यद्यादिचोषितम तत्सर्व संस्मरी योग भ्रष्ट तत्पादेहिकम. मी मागल्या जन्मी खूप भोगे भोगले. लक्ष योनीमध्ये कधी राजेपण, कधी सेवकत्व, याचा सुद्धा असा मी अनुभव घेतला. आणि मग मी योगभ्रष्ट झाल्यामुळे ते पूर्वजन्मातलं जे काय ते मला आठवत आहे. म्हणजे याच्या ठिकाणी आपलं संदर्भ जर आठवत असेल तर मी मुद्दाम स्मरण करून देतो की गीतेमध्ये असं सांगितलंय की असा जो एखादा योगी असेल तो पूर्वजन्मामध्ये किंवा त्यांनी आयुष्यामध्ये योग करायला सुरुवात केली आणि जर जन्मामध्ये त्याचं झालं नाही तर पुढे काय होतं. कारण भगवंतांनी त्यांनी चर्चा केली अर्जुनाने भगवंताशी. भगवंतांनी सांगितलं जर त्याचा योग किंवा उपासना किंवा जर त्याचा अभ्यास जर पूर्ण झाला नाही तर शुचीनाम श्रीमताम जे योगभ्रष्टोभी जायते. तो पुढच्या दुसऱ्या जन्मामध्ये चांगल्या उत्तम कुळातल्या एखाद्या ब्राह्मण कुळाच्या घरामध्ये योगभ्रष्ट अशा पद्धतीने जन्माला येतो. मग तिथून तो मुक्त होतो. तो गीतेचा संदर्भ आहे. तो जसा इथे आपल्याला दिसतो कारण हा जड आहे. आणि योग वसिष्ठात काय सांगितलं, अंतरेको बहिर जडा, अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडा. अंतस्थ बोध असावा, बुद्धिमान असावं, बाहेर जडासारखं वागावं. ही दोन्ही सूत्र 2 ग्रंथातली आहे. एक आहे योग वसिष्ठातलं, एक आहे गीतेचं. आणि या श्लोकामध्ये आपल्या दोन्ही सूत्र महाराजांनी बरोबर दत्तपुराणामध्ये या जड पुत्राची, भार्गव पुत्राची करताना आठवण करून दिली आपल्याला. म्हणून आपल्या लक्षात येतं की महाराजांची प्रज्ञा कशी आहे. आता तो पुढे असं म्हणतो, न स्पृश्यामी यत्रैव धर्म भांति मे विगुणः क्रिया जातबोधस्य मे वेदै किं कार्य वशिनो यते. मी 3 आश्रमांच्या धर्मांना स्पर्श करत नाही. कारण या 3 आश्रम जे आहे कोणचे, तर आपला तो गृहस्थ आश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम आहे आणि वानप्रस्थ आहे. 3 आश्रम. हे जे 3 आश्रम आहे याच्यामध्ये माणूस काय संसारात निमग्न असतो. चतुर्थाश्रम जो आहे तो संन्यस्त आहे म्हणून तो त्याला तो मिळत नाही. तो 3 आश्रम म्हणतो. म्हणून तो असं म्हणतो की मी 3 आश्रमांच्या धर्मांना स्पर्श करत नाही. कारण या 3 आश्रमात केलेल्या ज्या क्रिया या सगळ्या काही प्रापंचिक क्रिया आहेत. या सगळ्या क्रिया निष्फळ आहेत किंवा जणू काही निष्फळ वाटतात मला. काही क्रिया केली ते आता काही फलित नाहीच आहे. हे तर रहाट गाडग्यासारखं चालणार आहे आयुष्यात. आणि ज्ञान झालेल्या आणि जितेंद्रिय असा मी योगभ्रष्ट आहे, मला ज्ञान आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, माझी इंद्रिय माझ्या स्वाधीन आहे म्हणजे जितेंद्रिय आहे, जो यती आहे, चतुर्थाश्रमाचे जणू काही संन्यासी असलेल्या अवधूत वृत्तीचा असा मी आहे.
मला या 3 आश्रमामधल्या विधादी कर्माने मला काय करायचं आहे, म्हणून मला त्याची काही माताबरी वाटत नाही. म्हणतो असं म्हणतो, वेदे वेदे किम कार्य वैष्णव येते, हे जो मी यती स्वरूपात आहे तर मला याच्याशी काय करायचं आहे. मग त्याने असं म्हटलं की पूर्वी मागल्या जन्मी पुरासम ब्राह्मणो ब्रह्मविचार परिनिष्ठिता सत्संगाभ्यास वैराग्ये एकांती त्वमुपागताः. जी पूर्वी मी ब्रह्मविचाराने संपन्न आणि सत्संग अभ्यास वैराग्य या सगळ्यामुळे मी अगदी जणू काही ऐक्य भावनेला पोचून गेलो होतो. ईश्वराशी ऐक्य, परमात्मेच्या योगेनं, असं ज्या मुक्तीची अवस्था म्हणतात त्या अवस्थेपर्यंत पोचलो होतो. पण दैवान मृतस्य बोधात प्राग मुक्ताभ्यासान्न मे स्मृती बुद्धवेह सुप्तो स्थित वस्त्वात्मान ही दृढव्रता. म्हणजे पूर्वजन्मीचा माझा अभ्यास हा लुप्त झालेल्या ज्ञानामुळे, दैवाने मला मरण आलेल्यामुळे, दैववशात मला मृत्यू आला, त्यामुळे दैवान मृत तस्य दैवयुगाने मला मृत्यू आला म्हणून तो जो काही माझा पूर्वजन्मीचा अभ्यास होता तो आता मला स्मरण नाही. म्हणून मला आता काय झालंय, उपस्थित अवस्था म्हणजे जणू काही माझी अवस्था झोपेतून उठलेला माणूस एखादा असतो, झोपेतून जागा होतो, त्याप्रमाणे माझी अवस्था झाल्यामुळे मी आता स्वतःच्याच आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहून मी दृढव्रती झालेलो आहे. असं तो जड म्हणतो. का म्हणतो, मी अशा पद्धतीने मुक्तच आहे. ही माझी मनाची अवस्था आहे. मागल्या जन्मी मी या अवस्थेपर्यंत पोहोचलो होतो, त्यामुळे आता मला मी काही करतच नाही. पण तुम्हाला जरी काही लौकिक व्हायचं असेल तसं मी काही करणार नाही, करत नाही आहे. आणि मग तो स्वतःच्या अवस्थेचं वर्णन करताना तो असं म्हणतो, प्राप्तो स्नेह पराम शांती मचलो अचलो यब्धी वत्स दृक नाशो नाद्य त्रिनिष्ठय विन किमुक्त्या अन्यता. जे एकदा मला आत्मनिष्ठी प्राप्त झाल्यानंतर मी समुद्रासारखा निश्चल होऊन या ठिकाणी परमशांतीला पोहोचलेला आहोत. समुद्र असा गंभीर असतो, काही झालं त्याच्यात काय फरक पडतो, असा माझी मनशांती, माझी मनाची अवस्था मी गंभीर झालेलो आहे. म्हणून त्याने असं म्हटलं, अब्धिवत, अब्धी म्हणजे समुद्र, शांती अचलो अब्धिवत, शांत असलेला गंभीर समुद्रासारखं माझी मनाची अवस्था आहे. आणि नाशो नाद्य त्रिभूमिष्य विनतिमु अन्यथा, म्हणजे शुभेच्छा, विचारणा आणि मन याचा संयम करणारा, या तिन्हीचा मी जर संयम करत असलो तर माझा आज नाश झाला नाही, तर माझा आज नाश झालाच नाही, तर जितेंद्रिय असलेल्याचा कुठून नाश होणार आहे. साधी माणसं जी संयम वगैरे करतात त्यांचा नाश होत नाही, तर मी तर जितेंद्रिय आहे, तर माझा नाश कुठून होणार आहे. ते त्या जड वाटणाऱ्या पण बुद्धिमान मुलाचं बोलणं जेव्हा त्याच्या पित्याने ऐकलं तेव्हा त्याचा पिता असं म्हणतो, तच्छ्रुत्वा तम पिता प्राह क्षणात सत्संग निवृत्ताः पुत्र दृश्योसी चेत्वा दृक् यथा भूयाम तथा दिश. ते ऐकून क्षणभर जणू काही आपल्याला सत्संग मिळाला आहे. तर एखाद्या योग्याचा, त्या आत्मसिद्ध असल्याच्या अशा त्याच्या बोलण्याने आनंदित आणि सुखी झालेला तो त्या मुलाचा पिता त्याला असं म्हणाला, तू जर खरोखर असा असशील तर तुझ्यासारखा
मी जसा कसा होईल, तुझ्यासारखा मी कसा होईल मुक्त, असा तू मला उपदेश कर आता. आणि तू आता ज्या पद्धतीने बोलतोय त्याचा अर्थ तू मुक्त आहे, आम्ही अजून बंधनात आलो, तर तू आता मला उपदेश कर, हा त्या मुलाला म्हणतो. तेव्हा तो मुलगा काय म्हणाला, विधे मी कर्म निगडान्नेक्षेत अत्र अन्यत्र वा सुखम पुत्र प्राहार्जुनादिभ्या श्री दत्तेन पुरोदित योगस्थम दुःख संयोगम वियोगम श्रुतातवत प्रतिष्ठाने कौशिकाख्यो द्विज पूर्वार्जिता अद्भुत. हा जो आता मुलगा आहे तो म्हटलं तर वेदांतांनी श्रवण झालेला मुक्त असलेला बुद्धिमान, बाह्यांगाने जड वाटणारा असा तो मुलगा हा आपला भार्गव नावाचा पित्याला आता उपदेश करतो आहे. तो काय म्हणाला, मी का कर्म करत नाहीये, तर कर्मबंधनामुळे मी भीतो. कारण मी काय कर्म केले की पुन्हा मी कर्मबंधनाच्या योजनात अडकी येईल. आणि मला काही इथे सगळं कर्म करता असं काही मला सुख दिसत नाही. आणि हे जी काही मी सांगतो आहे, जी माझी स्थिती आहे, ती स्थिती कशी आहे, तर पूर्वी अर्जुन वगैरे जे आहे, म्हणजे सहस्त्रार्जुन वगैरे हे लोक, यांना भगवान दत्तात्रेय जो योग सांगितला आहे तो योग आहे, तो मला माहिती आहे. त्या योगाचे मी अनुभव घेतला आहे, म्हणून मी त्या पद्धतीने मी राहतो आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हा तो असं म्हणाला की हा योग कसा आहे, तो दुःख संयोग वियोग. योग कसा आहे, दुःखाचा जो संयोग आहे त्याचा वियोग करणं, असा हा जो आगळा वेगळा योग आहे, हा कोणी सांगितला आहे, हा भगवान दत्तात्रेयांनी सांगितला आहे. कुणाला सांगितला, तर अर्जुनाला वगैरे अर्जुन या लोकांनी सांगितला. असा हा तो जड आहे, तो सांगतो आहे. तो दुःखाचा संयोग आणि वियोग असा असलेला हा योग असून, बाबा म्हणजे तो वडिलांना सांगतो, तू माझ्यापासून, तू आता योग आणि जोडली कथा आहे माझ्यापासून. आणि असं म्हणून त्याने भगवान दत्तात्रेयाचं चरित्र जणू काही एक प्रकारे सांगायला सुरुवात केली. आणि त्याने आता सुरुवात करताना तो असं म्हणतोय की पूर्वी प्रतिष्ठान क्षेत्रात, म्हणजे पूर्वीचं प्रतिष्ठान म्हणजे असतं पैठण, या पैठण नगरामध्ये पूर्व जन्म कर्मफलानुसार एक कौशिक नावाचा ब्राह्मण राहत होता. एक कौशिक नावाचा ब्राह्मण होता असं पुराणांतरी यायचो. कोण गेला असं झालं. आणि या कौशिकाची नेमकी काय कथा, ही जी पुराणात आलेली कथा आहे, ही पुराण कथा महाराज संदर्भ घेऊन या ठिकाणी संक्षिप्त आपल्या समोर ठेवतात. ती कथा अशी आहे की कुष्ठी रुग्ण अपि तद्भार्या भजत्तम देववत सदा स्नान वस्त्रान अंगसंवाद संवाह प्रियवा भोजन औषधे श्लेष्मपुत्र पुरीषा शुक्लक्षादने साधुने पदे सुतथा सेव्यमानो अपि सत्यातीवे विनितयाः निर्भत्सयति तां चंड क्रूरो वेश्यां गतांतराः विवत्समपि ते तं देवं येनेषां पतिदेवता. अत्यंत माफक म्हणण्यापेक्षा अगदी संक्षिप्त थोडक्यामध्ये कमीत कमी शब्दामध्ये महाराजांनी त्या हा जो कौशिक ब्राह्मण त्याच्या पत्नीचं वर्णन केलं आहे. ते काय म्हणतात की कुष्ठ आणि रोगी असलेला, कुष्ठरोग आणि रोगट असलेला हा जो कौशिक ब्राह्मण आहे, याची भार्या म्हणजे पत्नी
देवाप्रमाणे तिची सेवा करीत असे. तद्भार्या भजत्तम देववत्सता, देवासारखी त्याची सेवा करते हा कुष्टी ब्राह्मण. आणि अत्यंत नम्र असलेली ती जी साधी आहे तिची बायको, त्या ब्राह्मणाची, कौशिक ब्राह्मणाची पत्नी, ती कफमूत्र निष्ठा रक्तक्षालन हे जे काही त्याला होतं सगळे व्याधी, ते सगळं शालंगे धुवून वगैरे सगळं करून उत्तम लेपांनी सेवा करीत असताना सुद्धा तो ब्राह्मण जो आहे तो काय करतो, तिचा तो प्रती अत्यंत क्रूर आणि रागीट आणि जळूक आणि निश्चागमन करणारा असा जो कौशिक ब्राह्मण आहे हा काय करतो, तो तिची निर्वत्सना करतो. तिची पती निर्वत्सना करतोय, पण तरीही तम देवम मेने सा पतिदेवता, पण तरीही ती पतिव्रता त्या उंगळ असण्या अशा त्या पतीला सुद्धा देवाप्रमाणे मानून त्याची सेवा करीत राहिली, त्याची सेवा करीत असे, सेवा करत. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेयाच्या चरित्राची या ठिकाणी महाराजांनी सुरुवात केली आहे. आणि आता ही